जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते आहे सायन्सवरती. उद्याचं जे असेल ते इकॉनॉमिक्सवरती असेल फायनल लेक्चर. ठीक आहे, पहिला प्रश्न पहा सायन्सचा. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते? तर प्रकाशाचे रूपांतर विद्युतमध्ये फोटोव्होल्टाईक डायोड करतं. विद्युतचे रूपांतर प्रकाशात LED करतं. फोटो डायोड जे आहे ते प्रकाश शोधण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, आणि टनेल डायोड हे प्रकाशाशी थेट संबंध ठेवत नाही किंवा डायरेक्ट संबंध. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर याचे उत्तर फोटोव्होल्टाईक डायोड आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन जे आहे, बॉल बिअरिंग्सचा वापर यंत्रणामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी केला जातो? तर स्लायडिंग फ्रिक्शन किंवा सरपी घर्षण करण्यासाठी. रोलिंगमध्ये बदलण्यासाठी बॉल बिअरिंगचा वापर केला जातो. ठीक आहे, तर याचे उत्तर हे तर नाही आहे. स्थितिक घर्षण पण नाही आहे जे स्थित असतं. फ्लुइड फ्रिक्शन पण नाही आहे. हवा पाणी या फ्लुइडमधून प्रवास करताना जाणवणारे आहे ते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा काय. योग्य उत्तर निवडा हे सांगितलेलं आहे. मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्या वारंवारता ऐकू येते, तर हे बरोबर आहे. इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक आहे, तर चूक आहे. 20 हर्ट्झपेक्षा कमी आहे. ठीक, अल्ट्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी आहे, तर हे पण चूक आहे. 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आहे. हे 22 वर्ष तुम्हाला दिलेले आहे कन्फ्युजनसाठी. ध्वनिलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही, तर हे चूक आहे. ध्वनिलहरी जास्त करून घन पदार्थात प्रवास करतात. आता सपोज खूप सारे बिल्डिंग्स आहेत एका खूप मोठ्या सिटीमध्ये, पुणे म्हणा, बॉम्बे म्हणा, तिथे आपण गेलो आणि DJ वगैरे लावतात ते लोक, तर किती आवाज येतो. सपोज खूप दूर आहे आणि ढोल ताशा पथक वगैरे ढोल वाजवतात, तरी आवाज आपल्याला ऐकू येतो ना. म्हणजे खूप एक 5 पण म्हणू नाही, 1 किलोमीटर दूर असेल किंवा अर्धा किलोमीटर दूर असेल तरी आपल्याला आवाज येतो. ठीक आहे, सो असा सीन आहे. तरी ते सॉलिड पदार्थामधून तर जातं. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी काय असते? हर्ट्झ असते साऊंडची. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. फक्त ए बरोबर आहे. ह्याचे उत्तर मी उत्तर न देताच गायब होत आहे. हां, कार्बन डायसल्फाईडचा उपयोग कुठे होतो? तर कीटकनाशकामध्ये होतो. रोडेंटिसाईड जे उंदीर मारण्यासाठी आहे त्यासाठी पण होतो. ठीक आहे, अजून ह्याचा उपयोग म्हटलं तर सॉल्व्हंट म्हणून रेयॉनमध्ये पण केला जातं, सॉल्व्हंट म्हणून. ठीक आहे, कृत्रिम काम तर येणार नाही. तणनाशक म्हणजे ग्राससाठी, म्हणजे जे काही गवत असते त्यासाठी. बुरशीनाशक जे आहे बुरशी नाश करण्यासाठी असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. कांस्य या मिश्र धातूमध्ये डॅश या 2 धातूंचा समावेश असतो. तर कॉपर आणि टीन असतो. ब्रॉन्झमध्ये कॉपर अँड टीन. आता एक ट्रिक आहे ब्रॉन्झ आणि ब्राससाठी. तर इथे पहा ब्रास आणि ते आहे ब्रॉन्झ. कॉपर प्लस झिंक, कॉपर प्लस टीन. तर इथे ZE आहे पण SN घेतं. ठीक आहे, आणि ते SS आहे पण ZN घेतं. हे लक्षात ठेवायचं. Z असून SN घेतं, S असून ZN घेतं. क्वेश्चन परत फिरू शकतो, म्हणून लक्षात ठेवा. कॉपर झिंक ब्राससाठी आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगेन मी. एक्स्ट्रा डाटा ॲड करणार नाही आहे. खूप म्हणजे काय गरज आहे एक्स्ट्रा डाटा ॲड करून काय करणार आहे. ठीक आहे, खालीलपैकी सर्वात मोठे डायपोलो मुवमेंट असलेले रेणू आहे. तर डायपोलो मुवमेंट असलेले रेणू CHCl3 आहे. जे सिमेट्रिकल मॉलिक्युल्स असतात त्याच्या इथे डायपोलो मुवमेंट असतं, आणि जे असिमेट्रिकल मॉलिक्यूल असतात त्यांच्या इथे डायपोलो मुवमेंट 0 असतं. तर हे जे बाकीचे ऑप्शन आहेत ना ते असिमेट्रिकल आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये डायपोलो मुवमेंट येत नाहीत, म्हणून सर्वाधिक CHCl3 येतं. नेक्स्ट क्वेश्चन. खाली नमूद केलेली प्राणी आणि त्यांचे ऑर्डरप्रमाणे जोड्या लावा. तर भारतीय गांडूळ जे आहे तो ग्नॅथोप्टेलिदा म्हणून फेमस आहे. ऑर्डर A3, एचा 3, एक सेकंड, सॉरी, जो भारतीय गांडूळ आहे तो ऑप्स्टिपोरा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, आणि याच्यावर काय म्हणतात, जे काटेरी केस असतात तर ते कशाने बनतात? तर चिटिनने बनते, चिटिन. ठीक, हे एक लक्षात ठेवायचं आहे. एचा 2 येणार. एचा 2 ठिकाणी आहे इथे. ठीक आहे,
परत भारतीय गायीचे ग्रोथ करणं लीच जे आहे ते ब्लड सकिंग आहे, म्हणजे आपलं रक्त शोषत असतो ते. ठीक आहे. तर त्याचं काय येणार? बरं, मधमाशीचा पाहू. मधमाशीचा जो आहे तो हायमेन नोक्तेरा 4 येणार. सीचा 4 येणार. तर सीचा 4 एकच ऑप्शनमध्ये आहे, ते म्हणजे इथे. ठीक. फोर्थ ऑप्शन. तर फोर्थ ऑप्शन योग्य आहे. आणि पलंगातील कीटन याचा हेमिप्टेरा येणार. ठीक आहे. आणि भारतीय गायीचा घात करणं लीडचा काय येणार? ज्ञातोपदेलिदा. ठीक. ज्ञातोपदेलिदा. बी आणि बेडबग मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे ते एक लक्षात ठेवा. पेट्रोमायझोन मध्ये डॅशद्वारे अँटीकोआग्युलंट स्त्रावले जाते. तर पेट्रोमायझोन याला अजून काय म्हणतात? लॅम्प्रे म्हणतात. ठीक आहे. लॅम्प्रे हे एक फिश असते, आणि हे फिश काय करते? सलायवरी ग्लँड. आता इथे जर ब्लड क्लॉट होत असेल, जर रक्त असं घट्ट होत असेल, तर ते पातळ ठेवण्यासाठी हे कार्य करते. तिथे त्याला कार्य करायला पाठवलं जातं. ठीक. म्हणजे ब्लड क्लॉटिंग होऊ नये म्हणून याचं हे काम करते. कांगारू हा प्राणी डॅश या फायलम मध्ये समाविष्ट आहे. तर तो सस्तन म्हणून किंवा मॅमेलिया म्हणून समाविष्ट आहे. ठीक आहे. परत म्हणजे सस्तन प्राणी काय काय करतात? सस्तन प्राणी एकतर केसा असतात. ठीक. 4 चेंबर्ड असतात. 4 चेंबर्ड. दुसरी गोष्ट म्हणजे ते वार्म ब्लडेड असतात. वार्म ब्लडेड. आणि एक असा प्राणी आहे म्हणजे जे एगलिंग आहे, म्हणजे अंडे देतो पण सस्तन आहे. ते कोण आहे? प्लॅटिपस. ठीक. अजून काय इम्पॉर्टंट आहे? परत जे कांगारू असतो ना, त्याच्यावर ते जे पाऊच असते, त्यामुळे त्याला काय म्हणतात? मार्सुपियल मॅमल असं म्हणतात कांगारूला. पाऊच म्हणजे पोटावर असते ना पाऊच, त्यामुळे. ठीक आहे. ॲम्फिबिया म्हणजे जे उभयचर असतात. ठीक. पाणी पण आणि जमिनीवर पण राहणारे. एव्ज म्हणजे बर्ड्स वगैरे. ठीक आहे. फिदर्स असतात, त्याला विंग्स असतात. ठीक. रेप्टिलिया म्हणजे ज्याला स्केल्स असतात. स्केल्स जे रेप्टाईल्स म्हणजे हे पाली वगैरे. ठीक. साप वगैरे. ज्याला अजून काय असतं? काही नाही, कोल्ड ब्लडेड असतात ते. ठीक आहे. कोल्ड ब्लडेड. इथे एक सांगायचं राहिलं, फक्त लक्षात आलं मला पाहिल्यानंतर. म्युकस गॉबलेट ग्लँड हे म्युकस ग्लँडशी संबंधित आहे. झॅमोजेन्स सेल्स जे असतात ना, ते डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर इथे उत्तर काय होतं? मॅमेलिया. जैविक खतांमुळे काय होते इथे सांगायचं आहे. तर इथे बायोफर्टिलायझर्स दिलेलं आहे इंग्लिशमध्ये. पहा. मातीमध्ये मर्क्युरी पारा पातळीमध्ये वाढ होते? नाही, असं काही नाही होत. मातीचे पोषण तत्वाचे समृद्धीकरण होते? यस. मातीच्या आम्लता गुणधर्मात वाढ होते? नाही. तर उलट व्यवस्थित होते पीएच लेवल. ठीक आहे. आणि मातीची सुपीकता कमी होते? जास्त होते मातीची सुपीकता. ठीक. तर इथे उत्तर फक्त 2 आहे. आता मर्क्युरीचं आलेलंच आहे, तर मर्क्युरीला HG असं म्हणतात. ठीक आहे. मर्क्युरी इज द ओनली वन लिक्विड असं आहे जे रूम टेम्परेचरवर लिक्विड राहतं, फक्त एक. ठीक आहे. म्हणजे मर्क्युरी एक असं काय आहे ते शब्द येत नाही मला. ॲल्युमिनियम मेटल काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन. तर उत्तर काय आहे? मातीचे पोषण तत्वे समृद्धीकरण होते. भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो? तर सर्कोस्पोरामुळे होतो. ठीक आहे. फुझेरियम जे आहे ते विल्ट डिसीज आहे. कोलेट्रोटियम इच्चियम अँथ्रोनोजसाठी आहे. पुसिनिया जेरस डिसीज आहे. ठीक आहे. रस्ट डिसीज. तर याचे योग्य उत्तर भुईमुगावरील टिक्का रोग हे सर्कोस्पोरा. वीटवरचे पण थोडेसे रीड करून जा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे? तर ब्रायोफाइट्स हे ॲम्फिबियन म्हणजे पाण्यावर पण राहणारे आहेत. परत पाण्यात पण आणि
जमिनीवर पण ब्रायोफाइट्स प्लांट किंगडममध्ये येतं. ठीक आहे. दे आर नोन ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. यस, योग्य आहे. दे रिक्वायर्ड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. मराठीमध्ये वाचते, सॉरी. त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते. हो, बरोबर आहे. त्यांना मुळाऐवजी मुलाभ रायझोइड्स असतात. तर हो, रायझोपस हे त्यांचे उदाहरण आहे. तर नाही. मॉस किंवा लिव्हर वॉट्स, फनेरिया, मर्चेंटिया हे त्याचे उदाहरण आहेत. हे ॲम्फिबियन आहे. परत रिप्रोडक्शनसाठी त्यांना पाणी लागते. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. रूट्सऐवजी रिजॉइड्स असतात त्यांच्या इथे. आणि रिझोपस जे आहे ते काय, फंगी आहे. ठीक आहे. सो रिझोपस इज नॉट द एक्झाम्पल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे हे आपल्याला करून ठेवायचं आहे की काय म्हणतात, फेनोरोगॅमे आणि काय ते येत नाहीये मला शब्द. प्लांट किंगडम मध्ये 2 पार्ट असतात. अचानक विसरले मी. एक फेनोरोगॅमे आणि एक सी पासून आहे यार काहीतरी. मला आठवून द्या बरं जरा. काय त्याचे 2 प्रकार आहेत आणि याचे 3 प्रकार आहेत. असो, प्लांट किंगडमचे वाचून जा, कारण येत आहेत सध्या प्रश्न. काय थॅलोफिटा, ब्रायोफिटा, टेरिडोफायटा. ठीक आहे. जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म यावरती प्रश्न येतात. जिम्नोस्पर्म म्हणजे जे नेक आहेत. जिम असं लक्षात ठेवायचं. जिम जे आहे, जिमचे बॉईज बिना शर्ट जातात तर नेक्ट असतात. ठीक आहे. अँजिओस्पर्म जे आहेत ते झाकून असतात. ठीक आहे. काय झाकून असतात, जे हे आपले सीड. ठीक आहे. सीड झाकून असतात. नेक्स्ट क्वेश्चन. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? तर पहा कुठे कुठे केली जाते. OPV जे आहे ती हॅफकिन, सॉरी इंग्लिशमध्ये वाचते, मला जर थोडंसं मराठी वाचायला सायन्सचं अवघड जात आहे बरं. हॉफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅनेशिया बायोटेक, बायोमेड गाझियाबाद, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद. तर हे चुकीचे, बाकीचे 3 योग्य आहेत. ठीक आहे. A, B and C ओनली हे त्याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदे होते आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला डॅश असे संबोधले जाते. तर त्याला कमेन्सॅलिझम संबोधले जाते. ठीक आहे. आता याचे उदाहरण द्यायचे झाले तर रेमोरा फिश आणि शार्क. शार्क काय करते, आपले हंटिंग करते, म्हणजे आपला शत्रूच म्हणत आहे, आपले जेवण ते पकडते. जेवण अर्ध फेकून टाकते मागे. तर मागे फेकते. तिच्या बॉडीला चिकटलेले जे रॅमोरा फिश असतात ते काय करतात, फेकलेले जे खराब, म्हणजे खराब नसते त्याचं अन्न, त्याच्यासाठी खराब नाही रॅमोरा फिशसाठी, ते खातात. ठीक आहे. तर शार्क काय करते, काही तिला फरकच पडत नाही ना. तर हे काय होतं, तर हे काय, ह्याला काय म्हणतात, फायदा देखील होत नाही, हानी देखील होत नाही. तर रॅमोरा फिशचं व्यवस्थित आहे, म्हणजे शार्कला काहीच वाटत नाही की त्याचे अन्न दुसरं कोणी खात आहे. बरं, शार्कच्या बॉडीला चिटकलेली आहे रॅमोरा फिश, तरी शार्क तिला का खात नाहीये? तर शार्क काय, रॅमोरा फिश काय करते, तिच्या बॉडीवरचे जे खराब काही आहे किंवा डेड बॉडी सेल आहेत ते खाऊन टाकते. ठीक आहे. त्याला साफ करत असते. म्हणून शार्कने हे शिकलेलं आहे की रॅमोरा फिशला खायचं नाहीये. चिकटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. आणि ती खूप छोटी असते, तर ते एवढं माइंड करत नाही शार्क की भाई खायला पाहिजे. ॲमेनेलिझमचं काय आहे, तर एकाला हानी असते आणि दुसऱ्याला काहीच होत नाही. जसं की आता झाड आहे बघा, झाड वाढत जातं. ठीक आहे. याला काहीच होत नाही, ऊन मिळतं. पण इथे ग्रास आहेत, गवत आहे, त्याचे ऊन जे आहे ते झाडामुळे काय होतं, थांबले जाते. त्याला ऊन मिळत नाही, ग्रास मरून जातं. ठीक आहे. तर एकाला हानी होते आणि दुसऱ्याला काहीच होत नाही. आता पॅरासिटिझम किंवा परजीवीचे जर सांगायचं झालं तर आपलं सीन पहा. आपल्याला ते लीच जे आहे किंवा मच्छर जे चावतात, आपलं रक्त पितात, त्याची काय होते, त्याचा फायदा असतो आणि आपल्याला हानी होते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, एकाला फायदा, एकाला हानी. ठीक आहे. परस्परवाद किंवा म्युच्युअलिझम, दोघांनाही फायदा असतो यात. आता जसं की हनी बी आणि फ्लावर. ठीक आहे. फ्लावरचं काय करतात, फुलाचे रस पितात हे हनीबी जाऊन. ठीक आहे. रस पितात, हनीबीला रस मिळतं, त्याची भूक भागते आणि फ्लावरचं काय होतं, पॉलिनेशन होतं.
ठीक आहे, त्याचे कण दुसरीकडे पडतात, झाड वाढतात, ठीक आहे, त्या प्रकाराचा सीन असतो इथे. तर हे ह्याचे उत्तर योग्य कमेन्सॅलिझम आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. डॅश या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. थोडं बॅकग्राऊंडला खूप नॉईस आहे माझ्या, ठीक आहे, हे इलेक्शनमुळे खूप आवाज होत आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन मध्ये आहे, ठीक आहे. तुम्हाला बहुतेक येणार नाही बॅकग्राऊंडचा वॉइस. डॅश मिनरल डिफिशियन्सी इज मोस्ट कॉमन यूज ऑफ वायटर डिसीज. तर आयोडीन आहे. आयरनमुळे काय होतं? ॲनिमिया. आयरन कमी असेल तर ॲनिमिया होतो, ठीक आहे. कॅल्शियम हाडांसाठी असतं आणि डी, विटॅमिन डी लागतं. विटॅमिन डीलाच सनराईज विटॅमिन असं काहीतरी म्हणतात. सोडियमचा काही सीन नाहीये, काहीतरी आहे सोडियमचा, पण एक लक्षात ठेवा प्रोटीनचा. प्रोटीन जो असतो तो जर कमी असेल तर क्वाशिओर्कर नावाचा डिसीज होऊ शकतो, ठीक आहे, लहान मुलांमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे आपल्या 2024 झाले आहेत, तर 23 वरती जाऊ आपण. हा, तर हाच आहे 23चा. शेवा वर्गीकरणामध्ये फिटोफेरॉल्स हे गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? एक सेकंड. तर किटोफेरॉल्स सांगायचं झालं तर ग्रीन अल्गी असते, हे ग्रीन अल्गी ग्रुप असतो, ठीक आहे. आणि उत्तर आहे क्लोरोफायटा याचे उत्तर आहे, ठीक आहे. सायनोफायटा जर सांगायचं झालं तर त्याला अजून सायनोफायसी किंवा मॅक्झोफायसी असं पण म्हटलं जातं. ते ब्ल्यू ग्रीन अल्गी असते, ब्ल्यू ग्रीन अल्गी, बॅक्टेरिया लाईक असते. ही काय कार्य करते? नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करते, ठीक आहे. अजून रोडोफाईट जे आहे रेड कलरचे असते, रेड अल्गी. अगर अगर तयार होतं. अगर अगर कशासाठी कामाला येतं? तर जेलीसाठी. आपल्या खाण्याच्या पदार्थात जे जेली असतं ते अगर अगर टाकूनच बनलं जातं, ठीक आहे. आणि चेरोफायटा जर सांगायचं झालं तर ॲडव्हान्स ग्रीन अल्गी असते ही, ठीक आहे. रोडोफायटा, फिओफायसी आणि एक आहे तुम्हाला समोर सांगेन, त्याबद्दल थोडेसे त्याचे एक्झाम्पल्स पाठ करून जा, कारण कंबाईनमध्ये विचारलं होतं गेल्या आय थिंक सो ह्या पण विचारू शकतात ग्रुप सीच्या, कारण कल आहे सध्या एक एक स्टेप वाढायचा. जसं की MPSC UPSC कडे गेली कंबाईन, जर असं MPSC सारखं वाटलं यावेळेस, आणि आता ग्रुप सी कंबाईन सारखी होऊ शकते, त्यामुळे लवकर जॉईनिंग करून घ्या, हार्ड जाईल पुढे. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात, कारण पाण्यामुळे मातीच्या सामूचे अधस्सीकरण होते नाही. मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात, हो. तर खूप पाणी टाकलं तर जे काही स्पेस असते स्पेस भरली जाते आणि श्वास घ्यायला त्रास होतो मुळांना आणि वनस्पती मृत होतात, ठीक आहे. तर योग्य उत्तर त्याचे 2 आहे. पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते असं काही नाहीये. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात असंही नाहीये, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे? तर आत्ताच बोलले होते मी तुम्हाला की मॅक्झोफायसी, ठीक आहे, जो सायनोफायसी म्हणजेच मॅक्झोफायसी. हां, या तिन्हीचे एक्झाम्पल्स पाठ करून जा, ठीक आहे. क्लोरोफायसी, रोडोफायसी आणि फिओफायसी आहे. फिओफायसी हे ब्राऊन अल्गी असते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे? तर यासाठी एक ट्रिक आहे. काय आहे? लेझी प्रदीप डायल कर. तर LEZY, तर LEZY लेप्टेनिन झायगोटिन. मग प्रदीप म्हणजेच पॅचिटिन, ठीक. डीप म्हणजे डिप्लोटिन आणि डायकायनेसिस, ठीक आहे. हे 3 ऑप्शन, तिसरं ऑप्शन योग्य आहे, याचे योग्य आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. अँटीमनी संयुगी डॅशच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. तर कशाच्या? सिस्टोमायसिस, ठीक आहे, त्यासाठी यूज केली जाते. परत ब्लड फ्लू नावाच्या आजारासाठी पण, ठीक आहे.
एलिफंटेसिस कशासाठी? फायलेरियासिससाठी. ठीक आहे. DEC ड्रग म्हणून असते, त्यासाठी कामी येते. फॅसिलिओ प्रॅझिक्वेंटलसाठी. ठीक आहे. प्रॅझिक्वेंटल. ठीक, प्रॅझिक्वेंटल. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. साधारणपणे पोरिफेर मध्ये क्रिमेट कशामुळे तयार होतात? तर आर्चिओसाइट्समुळे तयार होतात. ठीक आहे. चाओनोसाइट्स काय करतो? मी जरा स्पेलिंग व्यवस्थित वाचत नसेल, चाओनोसाइट असं तसं मला सवय, मजा येते तसे सायन्समध्ये वाचायला. फीडिंग और समटाइम्स स्पर्म ओनली. ठीक आहे. स्पर्म ओनली. मायोसाइट्स कशासाठी? तर कॉन्ट्रॅक्शनसाठी. आणि पिनॅकोसाइट्स कशासाठी? तर बॉडी कव्हरिंगसाठी. ठीक आहे. बॉडी कव्हरिंग. योग्य उत्तर काय येते? आर्चिओसाइट्स बोथ स्पर्म अँड ओवमसाठी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. तर उत्तर आहे 6.1. अगोदर मी याचं उत्तर बहुतेक 61 सांगितलं असणार. एक PYQ सिरीज घेतली होती मी, तर हे चुकीचे आहे. म्हणजे 2023चा पेपर कंबाईनचा B आणि Cचा एकच झाला होता ना, त्यामुळे मी घेतलं होतं मागे, तर चुकीचं सांगितलं मी. उत्तर हे बरोबर आहे. विशिष्ट उष्णतेचे CGS सिस्टीम हे आहे. तर CGS सिस्टीम कॅलरीज बाय ग्राम डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. हे स्पेसिफिक हीट युनिट म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती. विद्युत धारतेने विद्युत रोधकांत खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? तर विद्युत रोधकातील विद्युत धारेचा वर्ग. यस, बरोबर आहे. P = I²R. जर R स्थिर असल्यास काय ना, P = I². ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवांच्या संसर्गामुळे होतो? तर बोर्डेला पर्टुसिस. ठीक आहे. त्याच्यामुळे होतो. आणि स्टॅप्लोकस ऑरेस कशामुळे होतो? तर स्किन इन्फेक्शन. आणि स्ट्रेप्टोकस पायोजिन्स कशामुळे? सोर थ्रोट, म्हणजे गळा असं सोर असणे, खट्टा असणे और कोरडा पडणे. ठीक आहे. सोर थ्रोट. आणि सॅल्मोनेला स्पेसिस कशामुळे? तर टायफॉइड किंवा फूड पॉइझनिंग. टायफॉइड हे एक लक्षात ठेवा. टायफॉइड. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंध करणारे आहे? तर विटॅमिन E आहे ऑक्सिडेशनसाठी. विटॅमिन A जे आहे रिकेट्स म्हणतात त्याला. आणि विटॅमिन A नाईट ब्लाइंडनेससाठी आहे. ठीक आहे. विटॅमिन D हाडांसाठी आहे. जे K आहे ते प्रश्न येऊन गेला आहे, क्लॉटिंग होतो याच्याने. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे हाडं कॅल्सिफेरॉल वगैरे म्हणतात पायाला. आणि सनराईज विटॅमिन पण आहे हा. सनशाईन विटॅमिन समथिंग म्हणतात त्याला. अजून काय सांगायचं बाकी आहे? हां, विटॅमिन E जे आहे त्याला सायंटिफिक नेममध्ये टोकोफेरॉल म्हणतात. ठीक आहे. टोकोफेरॉल. जाऊ दे. चला नेक्स्ट. आणि केला काय म्हणतात? फायलोक्विनोन डॅश हे औषधी मध्यवर्ती मज्जासंस्था पंचनसंस्था यांच्यावर संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. तर कोणते? ऑपिओइड्स. ठीक आहे. कॅनॅबिनॉइड्स जे आहे ते गांजासाठी असतं. गांजा मॉर्फिन जे आहे ते ह्याचा प्रकार आहे ऑपिओइड्सचा, पण ते ऑपिओइड्स नाही आहे प्रॉपर. कोका अल्कलॉइड्स जे आहे ते काय म्हणतात त्याला, कोकेन वगैरेशी संबंधित आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. जर्मन सिल्वर हा मिश्रधातू खालील धातूंच्या मिश्रधातून तयार होतो. तर कोणत्या धातूंच्या? जर्मन सिल्वर CuNiZn. ठीक आहे. एक चार्ट ॲड करून देईल मी, इम्पॉर्टंट धातू. अजून जर आला तर त्यातनंच प्रश्न येईल. एक 7-8-10 आहेत ते धातू वगैरे, ते करून जा. ठीक आहे. आला तर त्यातनंच येईल, 100% गॅरंटेड. ठीक. हां, हे मला सांगायचं आहे, तुम्ही कमेंटमध्ये आत्ताच सांगितलेले आहेत मी. ठीक आहे. रिकॉल करा स्टॉप करून कोणते आहेत. ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहे? असायटाल सॅलिसिलिक ॲसिड हे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? तर या संज्ञा दिल्या पियर्सन भाईनी. आणि ब्रॉस्टेंड भावानी काय दिलं? ॲसिड प्लस बेस प्रोटॉन डोनर.
लेविस भावाने काय दिलं, इलेक्ट्रॉन पेअर डोनरचे दिले. फ्रँकलिन भावाने काय दिलं, तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. हे लक्षात ठेवा, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. हे जरा फास्ट बोलत असेल मी पेपर, भरपूर वेळेस माझा काय म्हणता हे रिव्हिजन झालाय. आता हे मॅथ्स आहे, आपली बनत नाही यांच्याशी. सो नेक्स्ट जाऊया. 2023 नाही 22 असेल हा. मी डायरेक्ट ॲड करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश वापरली जाते. वेगवेगळ्या गाड्या वापरल्या जातात माझ्या मते. तर इथे चक्राकार प्रवाह एडी करंट दिलेला आहे. थोडंसं ॲडिशनल माहिती दिलेली आहे त्यांनी. सो एडी करंट बरोबर आहे. ठीक आहे. आता जाऊया समोर. सामान्य डोळा 25 सेंटीमीटरपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, कारण डोळ्याचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे. नो. दृष्टिपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेंटीमीटर. ना. डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. तर चुकीचे आहे भाई, बरोबर आहे हे याचे उत्तर आहे. ठीक आहे. तर डोळा हा नाभीय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही ना, हे पण चुकीचे आहे. ठीक आहे. उत्तर काय, डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन इथे पहा, किती मोठा ॲडिशनल डाटा दिलेला आहे त्यांनी. इथे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. सो उत्तर तेच असेल. जेव्हा ध्वनीच्या स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते, तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. याला डॅश म्हणतात. तर याला डॉपलर इफेक्ट म्हणतात. ह्युगेन्सचा जे इफेक्ट आहे त्याला वेव्ह फ्रंट प्रोपगेशन असे म्हणतात. जूल्स इफेक्ट जे आहे हीट किंवा काहीतरी म्हणतात, थर्मो पुढे मला आठवत नाही. रमन इफेक्ट जे आहे त्याला म्हणायचं रमन भाऊ लाईट स्कॅटर करतात. काय करतात, रमन भाऊ लाईट स्कॅटरिंग, लाईट मारतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी HG आले होते. HG म्हणजेच मर्क्युरी. ओनली मेटल लिक्विड ॲट रूम टेम्परेचर म्हणतात. आणि मर्क्युरी जे आहे ते मर्क्युरी पॉइझनिंग झाला मग नंतर त्याचा. ठीक आहे. AU जे आहेत ते गोल्डशी संबंधित आहे. हे जे आहे PT प्लॅटिनम. AG जे आहे सिल्वर आहे. AGचं इलेक्ट्रिसिटीमध्ये कुठलं स्थान आहे ते मला सांगायचं आहे. म्हणजे काहीतरी क्लिक झालं असेल मी काय म्हणत आहे. ठीक आहे. फॉस्फरस पेंटाक्लोराइड फॉर्म बाय डॅश हायब्रिडायझेशन, तर sp3d². ओके. उत्तर पाठ करून ठेवा, यातनं जास्त नाही येणार. हे पण इफ द व्हॅलेन्शियल ऑफ एन एलिमेंट हॅज ओनली वन इलेक्ट्रॉन हॅव्हिंग द फॉलोइंग सेट ऑफ क्वांटम नंबर्स देन द एलिमेंट इज डॅश, देन द एलिमेंट इज लिथियम. उत्तर पाठ ठेवा, यातनं नाही येणार. मला वाटतं आता फिजिक्स थोडंसं कमी होऊन जाईल कंबाईंड शक्कल घेतलं तर ग्रुप सीने. सॅलामेंडर आणि बाजूला गट B दिलेले आहेत. तर सॅलामेंडर काय करतो, बरं बदक चोचा किंवा डक बिल्ड प्लॅटिपस मी सांगितलं आता जस्ट एगलिंग ॲनिमल आहे, अंडे देतो पण मॅमल आहे. मॅमल म्हणजे काय, जे सस्तन प्राणी असतात ते. लीच जे आहे ते रक्त पिणारे आहेत, रक्त शोषतात. तर 77चं काय येतं, एक सेकंड. सॅलामेंडर बरं शीतरक्ती असतात सॅलामेंडर. ठीक आहे. लीच जे असतात लीच काय म्हणतात, लीच जळू सँग्विवोरस. ठीक आहे. बरं एचं एक 2 ऑप्शन आहेत. ठीक, किंवा 2 ऑप्शन आहेत इथे एचं 1 मध्ये. आणि बदक चोच्याचा चौथा, तर दुसरं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. जळू जे आहे सँग्विवोरस आहे. पॅरामोशियम जे आहे असममित किंवा असिमेट्रिकल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मला असं वाटतं तुम्ही सर्व सेमी मीडियममध्ये असाल. म्हणजे बेसिकली
मराठी असं कोणी घेत नाही मराठीमधनं सायन्स. पुढे कामी येतं ना इंग्लिशमधनं. तर हेट्रोनेरिसिस इज द मध्ये उर्वरती भागात जनग्रंथी विकसित होतात. त्या जनग्रंथी खंडास डॅश म्हणतात. तर त्या जनग्रंथी एपिटोक असे म्हणतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिओसाइट्स वर्गातील आहे? तर कटला मासा आहे बरं का. शार्क, स्टिंगरे आणि इलेक्ट्रिक रे जे आहेत ते ते सगळे काय म्हणतात कातळाचे असतात. ठीक आहे. हाडाचे नसतात. ऑस्टिओ या शब्दात हाड असतं. म्हणजे हे रूट वर्ड आहे ऑस्टिओ. कुठलाही शब्द ऑस्टिओपासून संबंधित आला तर तो हाडाशी संबंधित असेल, एक लक्षात ठेवा. हाडाच्या डॉक्टरला काय म्हणतात? काय म्हणतात मलाही नाही माहिती. माहिती आहे का? आणि हे बाकीचे काय आहेत? कथला, एक कॅटला आणि अजून एक आहे रोहू. हे सगळे हे दोन आहेत ना ऑस्टिओसाइटशी संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. कडुलिंबाचे डॅश नावाचे कीटकनाशक असते तर ॲझॅड्रिएक्टिन हे उत्तर आहे बरोबर. ठीक. आणि हे ॲल्ड्रिन वगैरे नॅचरल नाहीत की आहेत? नॅचरल नाहीत वाटतं. हे फक्त बी येणार. ओनली बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? तर ॲकॅर्पस असं म्हणतात. फर्टाईल म्हणजे जे फळ उत्पन्न करू शकतो आपण म्हणतात ना ते फर्टाईल आहे. इट्स प्रोडक्टिव्ह असं पण म्हणतात आपण. ठीक आहे. फर्टिलिटी वगैरे त्याशी संबंधित आहे. आणि ॲपोकॅर्पस जे आहे ते त्याला स्वतंत्र असे कार्पेल्स असतात. ठीक आहे. फळ पण असतात. आणि पार्थेनोकॅर्पस जे आहे ते बीजेशिवाय फळ तयार करू शकते. बीजेशिवाय फळ तयार करू शकते, हे लक्षात ठेवा. हे बीजेशिवाय फळ तयार करते. तर उत्तर काय? ॲकॅर्पस. ओनली ए डज नॉट प्रोड्यूस फ्रूट. पुढील विधानांचा विचार घ्या. बरं. बॅसिलस थोडंसं इंग्लिशमध्ये वाचू का? अवघड जात आहे. बॅसिलस जेनेसिस बीटी इज अ microbial pesticide. Beauveria bassiana is a fungus used as a pesticide. तर statement 1 and 2 both are the correct one. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मलेरिया या आजारावर प्रभावित लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. कारण प्लॅस्मोडियम लिव्ज इनसाइड द सेल हिडन फ्रॉम द इम्युन रिस्पॉन्स. हे पण म्हणजे हे बरोबर आहे. प्लॅस्मोडियम चेंजेस द सरफेस प्रोटीन्स. प्लॅस्मोडियम रिक्वायर्स टू होस्ट टू कम्प्लीट लाईफ सायकल. असं काही नाही आहे. बोथ 1 and 2 आर द करेक्ट वन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? तर सर्वात कमी असणारी जी आहे बॅसोफाइल्स आहे ती 0.5% to 1% पर्यंत असते. सगळ्यात जास्त काय असतं तर न्यूट्रोफिल्स. आता तुम्हाला तुमचा कधी ब्लड चेक करा आणि ते ब्लड रिपोर्ट पहा, त्यामध्ये हे सगळे दिसतील तुम्हाला. काय दिसतील? न्यूट्रोफिल्स किंवा लिम्फोसी, मोनोसाइट. ठीक आहे. ओसिनोफाइल्स हे सगळं मी एक लाईनशीर सांगितलं आहे. आणि शेवटी काय असतो? बॅसोफिल्स. आणि ते खूप कमी असतो. 0.5% ते 1% असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. WBC जास्त झालं तर काय होतं आणि WBC कमी झाले तर काय होतं हे मला तुम्ही नक्कीच सांगा. इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करतो? तर इन्सुलिन काय आहे? इन्सुलिन जर तयार झालं तर काय होतं? डायबिटीज होतो. बरं, हे लक्षात ठेवा. का? कारण प्रश्न मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतो. रक्तातील साखर शोषून घेऊन ग्लायकोजन तयार करून प्रथिन संश्लेषण करून चरबीची साठवण करून. तर ABCD ऑल आर करेक्ट वन. ठीक आहे. परत एक गोष्ट आहे, ग्लुकॅगॉन रक्तातील साखर वाढवतो. ठीक. उपलब्ध असलेल्या विधवेतून आय थिंक सो इथे आपले 2023चे होते काय? विसरून जाते यार मी. असो कुठले तरी असतील ते, तर ते झालेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट पेपर मी डायरेक्ट व्यवस्थित रचलेले आहेत तुमच्यासाठी. माहिती आहे का? मेहनत करते मी तुमच्यासाठी. तुम्ही
लाईक पण नाही करत. नेक्स्ट क्वेश्चन, किरणोत्सव शोध कोणी लावला? किरणोत्सवचा शोध कोणी लावला? हेनरी बेक्वेरेल यांनी लावला. रुदरफोर्डने न्यूक्लियस. अजून रुदरफोर्ड कुठे आठवत आहेत का तुम्हाला? मॅरी क्युरी कोण होत्या? मॅरी क्युरी यांनी असं बेसिकली कशाचा शोध लावलेला नाहीये. ठीक आहे, पण एक गोष्ट आहे, मॅरी क्युरीला नोबेल प्राइज मिळालेला आहे. फर्स्ट लेडी आहे ही नोबेल प्राइज. 1903 मध्ये नोबेल प्राइज सुरू झाले होते. 1901 मध्ये नोबेल प्राइज जे आहे ते जगातला हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. ठीक आहे, अजून काय सांगू तुम्हाला नोबेल प्राइज बद्दल. आणि यांना 2 वेळा मिळालेला आहे. एक फिजिक्समध्ये मिळालेला आहे, एक केमिस्ट्रीमध्ये. ते पहिल्या स्त्री आहेत ज्यांना 2 वेळा मिळालेला आहे. ठीक आहे, एक सेकंड. परत यांनी काय केलेलं आहे, पोलोनियमने रेडियमचे रिसर्च केलेले आहेत. रुदरफोर्डने काय केलेले, अल्फा बीटा गॅमा वर्गीकरण केलेले आहे. अजून एक न्यूक्लियस तर सांगितलं तुम्हाला. आईन्स्टाईनने काय केलंय, MC². ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर काय, रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध हेनरी बेक्वेरेल यांनी लावलेला आहे. ठीक आहे, आणि वेवलेंथ पाठ ठेवा. काय वेवलेंथ ते मी तुम्हाला सांगते. काय, रिच मॅन इन विक्टोरिया युजेस एक्स्ट्रा गोल्ड. तर आर रेडिओ ॲक्टिव्ह रिच मॅन, मायक्रोवेव्ज रिच मॅन इन विक्टोरिया, इन्फ्रारेड वेव्स विक्टोरिया. व्ही पासून काय होतं, व्हीचे आठवत नाही. यू अल्ट्रासोनिक अल्ट्रा काहीतरी होतं रेज. ठीक आहे, युजेस एक्स्ट्रा गोल्ड. एक्स्ट्राचं ई पासून सुरू होतं पण एक्स घ्यायचं, एक्स रेज. जी गोल्ड, जी गॅमा रेज. ठीक आहे, हे सगळं पाठ ठेवायचं आहे. वेवलेंथ पण पाठ ठेवायची आहे, एक्झाममध्ये येऊ शकतं. ठीक आहे, साऊंडचे हर्टचे किती डेसिबल हे ते सगळं ठेवा पाठ. म्हणजे एक चार्टच बनवा. किती वेळ लागेल, 15 मिनिटं लागतील. डॅशचा वापर सामान्यतः वाहनाच्या मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. तर कशाचा वापर केला जातो, प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर, प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर की कॉन्व्हेक्स मिरर. तर कॉन्व्हेक्स मिरर हे बरोबर आहे. प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर जे आहे ते लेन्स नाही आहेत, ते मिरर आहेत. ठीक आहे, आणि प्लेन मिरर काय करतात तर फील्ड व्ह्यू कमी असतं. ठीक आहे, त्याचं म्हणून वाहनासाठी तेवढं योग्य नाही आहे. आणि अवतल दर्पण किंवा कॉन्केव्ह मिरर जे आहे त्याची दिशा, त्याची प्रतिमा अशी उलटी येऊ शकते, मोठी पण उलटी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर उत्तर काय आहे, कॉन्व्हेक्स मिरर. नेक्स्ट क्वेश्चन, द्रव्यमान 1 U च्या ऊर्जेची समतुल्य डॅश आहे. तर उत्तर काय आहे, उत्तर आहे 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून तयार करता येत नाही विचारलेलं आहे. तर इथं उत्तर आहे पोटॅशियम, के. अजून सोबतच कोणते आहेत, सोडियम आहेत म्हणजेच Na, कॅल्शियम आहे Ca. कॉपर केलं जातं म्हणजे इलेक्ट्रोलायसिसने काढलं जातं. ठीक आहे, परत सिल्वर पण ॲक्वेस सोल्युशन आहे त्याच्यामधून काढलं जातं. ठीक, सिल्वरला. आणि गोल्ड जे आहे इलेक्ट्रोकेमिकल मेथडनी काढलं जातं. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन, वेगळं केलं जातं. उत्तर फक्त पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम आहे. नेक्स्ट असं येऊ शकतं, इथे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम येऊ शकतं. इथं AU देतील, मग AUला टिक करायला लागेल. ठीक आहे, असं फिरून देऊ शकतात ते प्रश्न असं वाटतं. डॅश हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातू आहेत. तर कोणते आहेत, हॅलाइट, क्रायोलाइट, पायरोलुसाइट किंवा चॅल्कोसाइट. तर आहे क्रायोलाइट. ठीक आहे, क्रायोलाइटचं काय आहे, Na3AlF6.
ठीक आहे. इथं अक्षर माझे व्यवस्थित येत नाही, मला पेननी लिहिता येत नाही आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती. हॅलाइटचं NaCl आहे, सोडियमचे धातू आहेत हॅलाइट. ठीक आहे. पायरुलोसाइड जे आहेत ते मॅग्नीजचे धातू आहेत, मॅग्नीज. MnO2. ठीक आहे. आणि चॅल्कोसाइड जे आहे ते कॉपरचे धातू आहेत, कॉपरचे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. हा मूलद्रव्यांचा संच एस स्तंभ काय, एक सेकंड. द सेट ऑफ द एलिमेंट्स बिलोंग टू एस ब्लॉक. तो कोणता आहे, कोणता आहे, कोणता आहे? NaCaBaRa. पेनला काय झालं? NaCaBaRa. ठीक आहे. जे TA आहे शेवटी, तो कशा संबंधित आहे? डी ब्लॉकशी. पिरियडिक टेबल पार्ट असेल ना. CaBaRaPa F ब्लॉकशी. ठीक. BaReSe सॉरी डी ब्लॉकशी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणत्या शर्तीचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? तर इंग्लिशमध्ये वाचेल थोडंसं. पॉलिमॉर्फिक, कोलोनियल, ॲक्वॅटिक. बरं आहे, ठीक आहे, समजून घेऊ. मराईन, सेडेंटरी अँड कोलोनियल. बरं. मराईन, सेडेंटरी, पॉलिमॉर्फिक. बरं. इथे पहा, मराईन, सेडेंटरी, कोलोनियल, पॉलिमॉर्फिक विथ ट्रू अल्टरनेशन ऑफ जनरेशन. तर योग्य हेच आहे. ठीक आहे. विथ ट्रू अल्टरनेशन ऑफ जनरेशन इथे दिलेलं आहे आणि थोडासा डेटा ॲड आहे म्हणून हे तर योग्य आहे. 78चं काय दिलेलं आहे? पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर पायाच्या 14 ते 43 जोड्या असतात. ठीक आहे. त्यांचं जसं इव्होल्युशन होईल त्याप्रमाणे आहे त्यांचं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. झुरळाचे the generic name of cockroach Periplaneta was assigned by बर्मेस्टर. ठीक आहे. 1838 मध्ये. कार्लस लिनियसने, हे बरं, कार्लस लिनियसला काय म्हणतात? तर फादर ऑफ टॅक्झोनॉमी. देबीरने इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट होते आणि बेंथॅम जे होते ते बोटॅनिस्ट होते. ठीक आहे. तर इथे योग्य उत्तर आहे बर्मेरिस्टर. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणत्या वनस्पती समूहसृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? तर उभयचर जे आहे ते ब्रायोफाइट्स जे आहे ते उभयचर म्हणून ओळखल्या जातात. जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्मचं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. काय आहे तुम्हीच मला सांगा आता. टेरिडोफाइट्स जे आहेत ते दगड वगैरे तिथे ते झाड उगतात छोटेसे. ठीक आहे. टेरिडोफाइट्स. नाही, एक सेकंड, सॉरी चुकलं. हे फुल्ली काय म्हणतात, टेक्स्चर्ड आहे. तर त्यात जायलम आणि फ्लोएम आपल्याला दिसतं. ठीक आहे. फ्लोएम आणि जायलम व्यवस्थित दिसतात आपल्याला. ठीक. म्हणजे त्याचं टेक्स्चरही बरोबर असतं, असं बरोबर बनवलेले असतात छोटेसेच. त्याला व्यवस्थित रूट्स वगैरे असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर इथे उत्तर काय आहे? ब्रायोफाइट्स. बरं. ब्रायोफाइट्स हे ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे, सो करून ठेवा हे पण. 81 झाला की नाही? हां, नाही झाला. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? तर नर्वस सिस्टीमना प्रभावित करतात. अरे पेन चालत नाही यार, एक सेकंड. काय झालं पेनला? नर्वस सिस्टम. ठीक आहे. तर प्रायमरीली याला प्रभावित करतात. हे प्रायमरी नाही आहे, ते नंतर होतात. नर्वस सिस्टम डायरेक्ट खल्लास. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधाने वनस्पतींमधील अकॅर्बनिक पोषक घटकांबाबत सत्य आहेत? अकॅर्बनिक वाचूया. NS आणि Fe हे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत. नाही, हे चूक आहे. OCA and Mg हे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. BMO and Cl हे अनावश्यक पोषक तत्वे आहेत. CuZn आणि Mn हे आवश्यक पोषक तत्व आहेत. यस, फक्त
सी फक्त. ठीक आहे, हे मॅक्रोन्यूट्रियंट्स नाही, ते मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. मॅक्रो नाही, मायक्रो. आता हे मॅक्रो आहे आणि हे मायक्रो आहे. ठीक, MI आणि MA चा फरक. नेक्स्ट क्वेश्चन. वेस्ट नाईल encephalitis WNE is the inflammation of the dash caused by West Nile virus. WNE was the first diagnosed in the West Nile region of what? Uganda. ठीक है, ब्रेन युगांडा इन 1937. नेक्स्ट. व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक जीवशास्त्र संबोधन डॅश असते, तर त्याचे संबोधन, यार थोडंसं बॅकग्राऊंडला नॉईस होता. उत्तर आहे ॲगॅरिकस बेस्पोरस. ठीक आहे, आणि ह्याचे काय आहे तर ऑयस्टर मशरूम. वोल्वेरियाला वोल्वेसी जे आहे पॅडिस्ट्रॉ मशरूमशी संबंधित आहे. पॅडिस्ट्रॉ मशरूम. ज्याला विटॅमिन डीची कमी असेल तर मशरूम खा. काम येतं. उन्हात बसा, दिवसभर नाही, कोवळ्या उन्हात सकाळी सकाळी छानपैकी टेरेसवर जायचा, मस्त ऊन घ्यायचा. ठीक आहे. शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास डॅश संप्रेरक स्त्रवला जातो. तर कुठला संप्रेरक? हा वॅसोप्रेसिन. ठीक आहे, ADH असतं ते. ADH म्हणजेच अँटीड्युरेटिक हार्मोन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन आपले इथे झालेले आहेत. कोणतं झालेलं आहे मला माहित नाही, एक सेकंड मी चेक करते. झालंय का? हां, म्हणजे आपले हे 2021 झालेला आहे हा आपला. ठीक आहे, आता 2019चा आपण करत आहोत. हा आहे 2018चा आणि हा 2024चा आहे. म्हणजे 2 पत्रिका बाकी आहेत, प्रश्नपत्रिका. ठीक आहे. हां, तर प्रश्न वाचते. काय? कार्बन प्रतिरोधकाचे 4 रंग जर केशरी, निळा, पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे मूल्य डॅश असते. तर हे जे आहे मॅथमॅटिकल आहे, फिजिक्सचा प्रश्न आहे, तर त्याचे उत्तर आहे हे. ठीक आहे, 36 × 10⁴ ओहम. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या जुळवा. गुरुत्वाकर्षण वगैरे दिलेलं आहे, विद्युतधारा, वेग, विद्युतरोध. प्रश्न येऊ शकतो, परत येऊ शकतो मला असं वाटत आहे. तर गुरुत्वाकर्षण जे आहे ते कशाशी संबंधित आहे? M मीटर/सेकंड². तिसरा एचा तिसरा आहे. आता 3 ऑप्शनमध्ये दिलेला आहेत त्यांनी एचा तिसरा. ठीक आहे, आता विद्युतधारा पाहूया आपण काय सांगतं. एक सेकंड. सॉरी. बरोबर आहे. तर मग गुरुत्वाकर्षणचे जे आहे ते मीटर/सेकंड 3 येणार. ठीक आहे, तर इथे 3 ऑप्शन आहेत ना. विद्युत धाराचं जर पाहिलं तर 2 ऑप्शन आहेत इथे. तर 72 काय येतात? कोलम येणार का? इथे 2 ऑप्शन आहेत. ह्याचं दुसरं उत्तर आहे. ठीक आहे, गुरुत्वाकर्षण मीटर/सेकंड, विद्युतधारा जे आहे कोलम सेकंड, वेग जे आहे ते मीटर/सेकंडशी संबंधित आहे आणि विद्युतरोध जे आहे ते ओहमशी संबंधित आहे. ग्रॅव्हिटी मीटर/सेकंड, करंट कोलमशी संबंधित आहे. वेलोसिटी जे आहे, वेग जे आहे ते मीटर
पर सेकंड ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि रेझिस्टन्स जे आहे ते ओहमशी आहे. ओहमचा रेझिस्टन्स आपण इलेक्ट्रिसिटीच्या 5वी-6वीच्या बुकमध्ये पण ओहम रेझिस्टन्स वगैरे दिला जातो. तो ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. खालीपैकी कोणता ग्रह नाही? विच ऑफ दिस इज नॉट अ प्लॅनेट? तर आता सध्या प्लुटो हा ग्रह नाही आहे. प्लुटो सॅटेलाईट म्हणून म्हटलं जातं. पहिले ड्वार्फ प्लॅनेट म्हणायचे, पण आता प्लुटो नाही आहे. तर माय व्हेरी काय म्हणतात त्याला, मर्क्युरी, व्हेनस, माय व्हेरी ट्रिक आहे पहा ती. माय व्हेरी एफिशियंट मदर जस्ट सर्वड काहीतरी आहे UN शेवटी, युरेनस, नेपच्यून. ठीक. तर जे शेवटचे 4 ग्रह आहेत त्यांना काय म्हणतात? आणि स्टार्टिंगचे 4 ग्रह आहेत त्यांना काय म्हणतात? अर्थचा ट्विन प्लॅनेट कोणता आहे? व्हेनस आहे. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि रेड प्लॅनेट म्हणून कोणाला संबोधले जाते? मार्सला संबोधले जाते. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती संपदन संरचना कार्बन डायऑक्साईडसाठी योग्य पर्याय नाही आहे? तर योग्य पर्याय नाही ते हे आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही आहे? वाचून घेऊया आपण विधान. कॅटलिस्ट डिक्रीज ॲक्टिवेट एनर्जी. रॉंग. कॅटलिस्ट reduced the time required for reaching the equilibrium state in the reaction. नाही, हे पण नाही आहे, त्याचं नाही म्हणणार. म्हणजे हे दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. कॅटलिस्ट पार्टिसिपेट इन द रिॲक्शन अँड द स्पीड इट अप, हे बरोबर आहे. कॅटलिस्ट इज ऑलवेज इन द सेम फेज ॲज द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स, तर हे चूक आहे. आणि आपल्याला नाही असं म्हटलेलं आहे, तर हेच नाही आहे. ठीक आहे, 75चं 4. नेक्स्ट क्वेश्चन. कार्बन टेट्राक्लोराईडचे डायपोल मोमेंट डॅशमुळे 0 आहे. तर कशामुळे 0 आहे? त्याच्या रेग्युलर टेट्राहायड्रल आकारामुळे. ठीक. त्याचा समतल आकार नाही. कार्बन आणि क्लोरीनच्या अणूंच्या सारखा आकार नाही. कार्बन आणि क्लोरीनची इलेक्ट्रॉनची सारखी आसक्ती नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. शार्कबाबत योग्य ते विधान निवडायचे आहेत. तर मला जाम डिस्टर्ब करतात घरचे यार. तर योग्य पर्याय निवडा विचारलेले आहेत ना. अधर बाजूस मुख आहे का? यस आहे. जरायुज आहे का? हां आहे. सायक्लॉइड खवले आहेत का? सायक्लॉइड खवले नाही आहेत त्याला. कोणते खवले आहेत मग? प्लॅकॉइड खवले आहेत. ठीक आहे, विव्यापरस आहे हे. कास्थिमय अंतकंकाल आहे का? यस, मी बोललो ते कास्थिमय असतं त्याचे. अजून 2 नाव सांगितले तुम्हाला मी, कोणते रिकॉल करा. ठीक आहे, मनपाठ दुखायला यार. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. तर उत्तर काय आहे? A, B and D आर द करेक्ट वन. सी चुकीचं आहे, सी नाही येणार. A, B and D. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर मॅल्फिगियन ट्युब्युल्स आणि अर्थवॉर्म काय आहे? अर्थवॉर्म नेफ्रिडियम आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. किडनी वगैरे तर येणार नाही, म्हणजे अवचलन जे आहे ते अन्न शोषणासाठी येतं. ठीक आहे. प्रमेखाला जे आहे ते प्रजननासाठी येतं. ठीक. आणि मूत्रपिंड और किडनी फक्त पृष्ठवंशीयासाठी असतं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. प्राण्यांच्या बाबतीत खाली विधाने दिली आहेत. काय विधाने दिली आहेत बघा. सर्व पृष्ठवंशीय प्राणी संपृष्ठरज्जू प्राणी आहेत. हां, ठीक आहे, बरोबर आहे. सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात. नाही, असं नाही आहे बरं. सर्व प्रकारचे उडत नाहीत, जसं की शहामृग, पेंग्विन हे उडत नाहीत. सर्व कीटक परपोषी आहेत. काही स्वयंपोषी नाहीत आणि काही आहेत. ठीक आहे, पण परजीवी नाहीत. ठीक.
सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत. तर मृदुकाय म्हणजेच मोलस्कस, बियर शेल. तर ऑक्टोपस जे आहे ते नाही आहे. ठीक आहे, तर इथे फक्त एकच बरोबर येतो ए वाला. तर बरोबर कोणता आहे? फक्त ए. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. ब्रायोफायटा डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळ्या असतात. तर वाहनीयुक्त, वस्कुलार, सीडेड. सीडेड तर दोन्हीही नसतात का? तर त्यांचं एक ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि थॅलोफिटा आहेत. तर त्यांना काय म्हणतात, ते स्टराईल असतात, त्यांना सीड, फ्लावर वगैरे नसतात. ठीक आहे, आणि हे नॉन वस्कुलार असतात का? यस, बिगर वाहिनीयुक्त असतात किंवा झायलम फ्लोएमशी संबंधित. स्पोरोफायटिक दोन्ही आहेत. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर केला जातो? भुरी रोग, तुरटी तर येणार नाही, पाण्याशी संबंधित आहे. ठीक, तर डी तर येणार नाही. ठीक आहे. सल्फर येईल का? सल्फर तर येईल. बोर्डो मिश्रण, एंडोसल्फोन, तर उत्तर फक्त बी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. वनस्पती वर्गीकरण नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? सेकंड, मी लाईट ऑन करून येते. हां, तर काय चालू होता प्रश्न? वनस्पतीचा. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? कोणी मांडली? बेंथम आणि हुकर्नी यांनी मांडलेली आहे. ठीक आहे, एंगलर आणि प्रँटलने काय मांडलेले आहे? उत्क्रांती आधारित मांडलेले आहेत. बेसीने काय मांडलेले आहे? तर फायलोजेनेटिक सिस्टम मांडलेली आहे. आणि तख्ताजांनी काय मांडलेले आहे? आधुनिक उत्क्रांती पद्धत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. कोणतं आहे? DNA व RNA मूलभूत फरक खालीलपैकी दिलेले आहेत. तर DNA RNA फरक पाहून जा थोडेसे. ठीक आहे, रिस्पेक्टेड टू. उत्तर आहे शर्करेचा प्रकार, क्षार, नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या. थोडंसं ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. कधी कधी आन्सरमध्ये ब्रॅकेट दिलेला आहे, कदाचित हे आन्सर येऊ शकतं असंही आहे. म्हणजे ग्रुप सीचा पेपर पाहत होतं आणि ब्रॅकेटमध्ये काही दिलेलं आहे ॲट द एंड, बरं, तर ते उत्तर येत आहे. काय माहीत आता काय ट्रिक आहे, एक लॉजिक लागू शकतो. जर कोणाचा अभ्यास झाला नसेल तर गोळा फेकून येऊ शकता. मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे दत्तक आहेत, कारण हे जंतू रोगकारक आहेत? नाही. ते दुग्ध शर्करेचे विघटन करतात? ते मनुष्याच्या आतड्याचे खूप मोठ्या संख्येने आढळून येतात? यस. आणि ते 48 तासात वाढतात? हे नाही आहे. आणि जे कॅलिफॉर्म बॅक्टेरिया असतं ना, इकोली टाईप, ते प्राण्यात आढळतं. ठीक, जास्त प्रमाणात इकोली प्राण्यात. ठीक आहे, तर याचे उत्तर तिसरे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1948 साली झियामेसमधून प्रथमच ट्रान्सपोझॉन्स वेअर डिस्कवर्ड इन झियामेस इन 1948 बाय हुम? तर इथे उत्तर येईल बार्बरा मॅकक्लिंटॉक. ठीक आहे, कॅरी मुलिसने काय केलेलं आहे? तर PCR तंत्र आणलेलं आहे, PCR तंत्र. स्टॅनले कोहेननी काय केलेलं आहे? तर रिकम्बिनंट किंवा DNA आणलेला आहे त्यांनी. ठीक, प्लस DNA. हर्बर्ट बोयरनी काय आणलेलं आहे? जेनेटिक इंजिनिअरिंग. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. हे तर मॅथ्सचे सुरू झाले. आपला फायनल पेपर आहे तो म्हणजे 2019 18चा हा आहे शेवटचा. ठीक आहे, आता याचे डायरेक्ट उत्तर आहेत का माहिती आहे? फिजिक्स जरा जास्त आहे. तर जर दोन रोध एकसर जोडीने जोडले तर त्यांना परिणाम रोध 45 ओम होतो, आणि जर तेच रोध समांतर जोडीने जोडले त्याचा परिणाम रोध 10 ओम होतो, तर त्याच्या रोधाची किंमत किती? तर 46चं उत्तर आहे 3. 15 ओहम, 30 ओहम. ठीक आहे, हे फिजिक्सचं आहे, याला कॅल्क्युलेट वगैरे लागेल. पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगाच्या किरणामध्ये किंवा तरंग
लांबीमध्ये वेगवेगळे होतात, तर दृक चमत्काराला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तर डिस्पर्जन ऑफ लाईट किंवा प्रकाशाचे अपसरण. वेबजीवर हे लक्षात ठेवा. ठीक. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. थोडंसं आय टॉपिक करून जा थोडंसं. ठीक आहे. याचे उत्तर डायरेक्ट सांगेन मी. 48चे 240 जूल्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. प्रदीर्घ आवर्त सारणी डॅश या दोन मूलद्वारे विकर्ण संबंध आढळतो. तर कोणते विकर्ण संबंध? BEL आढळतो, LIMG आढळतो, B किंवा SI आढळतो. तर वरीलपैकी सर्व आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका 257G हे पण मॅथमॅटिक्स टाईप क्वेश्चन आहे. याचे उत्तर आहे 10⁻⁻35. ठीक आहे. क्वेश्चन हेच करून जा. जरी आलं फिजिक्सचं तर यातनंच येतील. ठीक आहे. इथलींच्या रेणूमध्ये एकूण किती सीमाबंध असतात? तर सीमाबंध 5 असतात. 3 नाही, 2 नाही, 1 नाही, 5. ठीक. खालीपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते? तर पोरिफेरा नाही, प्रोटोझोआ नाही, कोलोइंटेरा नाही, प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये आढळते. प्रोटोझोआ पेशीची पातळी असते. ठीक. पोरिफेरा पण पेशीची पातळी ॲज प्रोटोझोआ. ठीक आहे. क्लोइंडेरा त्याची पातळी उत्तक असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. झुरळांच्या उदरामध्ये टर्गा आणि स्टर्ना यांचा खरा क्रम काय आहे? यांचा खरा क्रम ती 10S10 तर नाही आहे, 9-9 तर नाही, सेम तर नाहीच, 9-10 नाही आहे, 10-9 तर 10-9 आहे याचा खरा क्रम. ती 10S9 आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॅलियस, इन्कस आणि स्टेप्स यांना असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ऑडिटरी सेल्स नाही, ऑडिटरी बोन्स नाही, बोनी इयर नाही, इयर ओसाइल्स म्हणतात. ठीक आहे. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश असे संबोधतात. येलो ग्रीन अल्गी. मी मागे तुम्हाला कोणते अल्गी सांगितले आहेत बाकीच्या? फिओफायसी, रोडोफायसी सांगितले. रोडोफायसी तर रेड अल्गी असते. इथं रोडोफायसी तर नाही आहे. फिओफायसी जी आहे ती ब्राऊन कलरची असते. क्लोरोफायसी जी आहे ती ग्रीन कलरची असते. आणि सायनोफायसी जी आहे आय थिंक सो हे मी तुम्हाला डार्क ग्रीन सांगितलेलं आहे. ठीक आहे. झॅन्थोफायसी हे बरोबर उत्तर आहे. याचे येलो ग्रीन अल्गी असते. ठीक आहे. म्युकोरल्स या कवकवर्गीय वनस्पतींना डॅश असे म्हणून ओळखतात. द ग्रुप ऑफ फंगी म्युकोरल्स इज कॉल्ड ॲज ब्लॅक मोल्ड्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बंटेड टॉप डिसीज इज मोस्ट कॉमन इन विच क्रॉप्स? तर बनाना क्रॉप्समध्ये मोस्ट कॉमन आहेत. ठीक आहे. पपयामध्ये कोणता आहे? रिंग स्पॉट येऊ शकतो. रिंग स्पॉट पपयामध्ये जरा काळे काळे रिंग स्पॉट दिसतात. सिट्रसमध्ये काय आहे? सिट्रस म्हणजे जसं की लिंबू वगैरे. ठीक आहे. खट्टे. कॅन्कर. ठीक आहे. शुगरकेन ऊसात रेड रॉट. ठीक आहे. रेड रॉट. तर इथे आपले सगळेच सायन्सचे क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत आणि मी लेक्चर केलं आहे कंप्लीट. शेवटचा जो होता त्याच्यात फिजिक्स खूप जास्त होतं म्हणून मी डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. सॉल्विंग तुम्ही सॉल्व करून पहा किंवा फिजिक्सचे तर मोस्टली येतील नाही येतील आता मी काही प्रिटेंड करू शकत नाही. का तर 2 वेळा म्हणजे पेपर थोडासा हार्ड लेवलचा आलेला ना कंबाईनचा. तर इथे काय होईल सांगता येत नाही. ठीक आहे. ते आपण बघूयाच 11 तारखेच्या 12-1 वाजता नंतर. ठीक आहे. सो कसा वाटला तुम्हाला लेक्चर हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आवडला का लेक्चर? चांगला वाटला असेल तर जे कोणी एक्झाम देणार आहेत त्यांना शेअर करा. ठीक आहे. आणि उद्या इकॉनॉमिक्सचं आहे, फायनल आहे, ते पण घेऊया आपण. ठीक. ते झालं की झाला. एकच दिवस उरतो. त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते मी उद्या सांगेन. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.